मित्रांनो, टू व्हीलरसाठी HSRP नंबर प्लेट तुम्ही स्वतः घरबसल्या मागवू शकता. या नंबर प्लेटसाठी फक्त तुम्हाला 531 रुपये ऑनलाईन पे करायचे आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टू व्हीलरसाठी HSRP नंबर प्लेट कशी मागवायची याची संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस दाखवणार आहोत. ही संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस तुमच्या लक्षात आली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मधात कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, पहिल्यांदा गुगलवरती HSRP नंबर प्लेट असे लिहून सर्च करा. सर्च केल्यानंतर इथे पहिल्याच नंबरला अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल. यावरती क्लिक करा. त्यानंतर असा एक बॉक्स तुमच्या समोर ओपन होईल. या बॉक्समध्ये सिलेक्ट ऑफिस हा पर्याय दिसतो. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे दिसणार. आता यामधून तुमच्या टू व्हीलरला कोणत्या जिल्ह्याची पासिंग आहे तो जिल्हा येथून सिलेक्ट करा. मी यामधून MS30 अकोला हा जिल्हा सिलेक्ट करतो. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली सबमिटचं बटन दिसत आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर ही वेबसाईट ओपन झालेली आहे. या वेबसाईटवर इथे हा निळ्या रंगाचा बॉक्स दिसतो. या बॉक्समध्ये असं लिहिलेलं आहे, ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसविण्याच्या बुकिंगसाठी आहे. आणि त्याखाली तुम्हाला ऑर्डर 9 हा ऑप्शन दिसत असेल. या ऑर्डर 9 ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असा एक मेसेज बॉक्स तुम्हाला दिसणार. या मेसेज बॉक्सला आधी इथून क्लोज करून टाका. त्यानंतर इथे वाहन नोंदणी राज्य या रकान्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे ऑटोमॅटिक आलेलं तुम्हाला दिसेल. त्यानंतर इथे बसविण्याचे स्थान या रकान्यामध्ये इथे सिलेक्ट यावरती क्लिक करा. त्यानंतर खाली तुमच्यासमोर दोन ऑप्शन उघडतील. पहिला ऑप्शन आहे डीलर प्रीमाइसेस आणि दुसरा ऑप्शन आहे होम फिटमेंट. तर यामधला पहिला जो ऑप्शन आहे डीलर प्रीमाइसेस या ऑप्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर इथे ऑर्डर प्रकार या रकान्यामध्ये कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल असं लिहिलेलं तुम्हाला दिसेल. ते ऑटोमॅटिकच सिलेक्ट राहील. यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर याखाली तुम्हाला अजून 3 ऑप्शन दिसतात. पण खालच्या या 3 ऑप्शनचं आपल्याला काहीच काम नाही. कारण ज्यांच्या ऑलरेडी पहिल्यापासून HSRP नंबर प्लेट लावलेल्या आहेत त्यांच्या नंबर प्लेट जर डॅमेज झाल्या असतील तर त्यांच्यासाठी हे खालचे 3 ऑप्शन देण्यात आले आहे. तुमची टू व्हीलर 1/4/2019 पूर्वीची असल्याने तुम्ही पहिल्यांदाच HSRP नंबर प्लेट मागवत आहात म्हणून इथे कंप्लीट HSRP किट फॉर ओल्ड व्हेकल हा पहिलाच ऑप्शन इथे सिलेक्ट राहू द्या. त्यानंतर इथे नोंदणीकृत पत्त्याचा पिनकोड या रकान्यामध्ये तुमचा जो काही ॲड्रेस असेल त्या एरियाचा पिनकोड इथे टाका. त्यानंतर इथे वाहन नोंदणी क्रमांक या रकान्यामध्ये तुमच्या टू व्हीलरचा जो काही गाडी नंबर असेल तो गाडी नंबर इथे टाका. त्यानंतर वाहन चेसिस नंबर या रकान्यामध्ये तुमच्या टू व्हीलरचा जो काही चेसिस नंबर असेल त्या चेसिस नंबरचे शेवटचे 5 आकडे इथे टाका. त्यानंतर वाहन इंजिन नंबर या रकान्यामध्ये तुमच्या टू व्हीलरचा जो काही इंजिन नंबर असेल त्या इंजिन नंबरचे शेवटचे 5 आकडे इथे टाका. आणि बाजूला वाहन मालकाचा मोबाईल नंबर या रकान्यामध्ये तुम्ही वापरत असलेला तुमचा करंट मोबाईल नंबर इथे टाका. आता इथे भरलेली माहिती तुमच्या टू व्हीलरच्या RC नुसार बरोबर आहे की नाही परत एकदा चेक करून घ्या. जर भरलेली माहिती बरोबर असेल तर खाली व्हेरीफाय विथ वाहन या लाल रंगाच्या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल. आता इथे तुमचे जवळचे शहर निवडा. या रकान्यामध्ये सिलेक्ट यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची नावे दिसणार. पण तुमच्या टू व्हीलरला कोणत्या जिल्ह्याची पासिंग आहे तो जिल्हा यामधून सिलेक्ट करा. मी यामधून अकोला जिल्हा सिलेक्ट करतो. त्यानंतर इथे तुमचे जवळचे HSRP केंद्र निवडा. या रकान्यामध्ये सिलेक्ट यावरती क्लिक करा. आता यामध्ये तुम्हाला तुम्ही सिलेक्ट केलेल्या जिल्ह्यामधले सर्व HSRP सेंटरचे नाव दिसणार. पण यामधून तुमच्यासाठी जे जवळचे HSRP सेंटर राहील त्या सेंटरचे नाव यामधून सिलेक्ट करा. त्यानंतर खाली पसंतीची भेटीची तारीख निवडा. या रकान्यामध्ये क्लिक करा. आता यामध्ये तुम्हाला ज्या डार्क आकड्यांमधील तारखा दिसत आहे त्या तारखेमधली एक कोणतीही जवळची तारीख सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पसंतीचा अपॉइंटमेंट स्लॉट निवडा. या रकान्यामध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला वेळेनुसार स्लॉटचे ऑप्शन दाखवले जातील. यामधला कुठलाही एक ऑप्शन सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर खाली लाल रंगामध्ये नेक्स्टचे बटन दिसत आहे. या नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन झालेले तुम्हाला दिसेल.
यामध्ये वाहन नोंदणी तारीख या रकान्यामध्ये तुमच्या टू व्हीलरची रजिस्ट्रेशन डेट ऑटोमॅटिकली आलेली तुम्हाला दिसेल. त्यानंतर वाहनाचा प्रकार निवडा. या रकान्यामधून मोटरसायकल हा ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर वाहन वर्ग या रकान्यामध्ये नॉन ट्रान्सपोर्ट आणि इंधन प्रकार या रकान्यामध्ये पेट्रोल आणि इंजिन प्रकार या रकान्यामध्ये भारत स्टेज 4 असं लिहिलेलं ऑटोमॅटिकली आलेलं तुम्हाला दिसेल. पण इंजिन प्रकार या रकान्यामध्ये एक लक्षात घ्या, तुमच्या टू व्हीलरच्या आरसीवर इंजिनचा प्रकार दिलेला असेल किंवा लिहिलेला असेल तरच इंजिन प्रकार या रकान्यामध्ये भारत स्टेज 4 असं लिहिलेलं ऑटोमॅटिकली लिहिलेलं येईल. जर आरसीमध्ये लिहिलेलं नसेल तर तुम्हाला इंजिन प्रकार या रकान्यामध्ये मॅन्युअली सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव या रकान्यामध्ये तुमच्या टू व्हीलरच्या आरसीवर नमूद असलेले नाव जसेच्या तसे इथे टाका. त्यानंतर इथे लाल रंगामध्ये विचारलेलं आहे जीएसटी बीजक आवश्यक आहे का. यामध्ये तुम्ही या पांढऱ्या रंगाच्या चौकोन बॉक्सवर टिक करू शकता किंवा नाही केलं तरी चालेल. त्यानंतर इथे बिलिंग राज्य या रकान्यामध्ये खाली महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर खाली लाल रंगामध्ये नेक्स्टचे बटन दिसत आहे. या नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करा. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेले तुम्हाला दिसेल. यामध्ये बिलिंग पत्ता ओळ, लँडमार्क आणि शहर या रकान्यांमध्ये तुमच्या टू व्हीलरच्या आरसीवर तुमचा जो काही पत्ता लिहिलेला असेल तो पत्ता जसाच्या तसा इथे टाकून घ्या. त्यानंतर खाली ईमेल या रकान्यामध्ये तुम्ही ईमेल नाही टाकला तरी चालेल आणि टाकला तरी चालेल. त्यानंतर बाजूला या लाल रंगामध्ये नेक्स्टचे बटन दिसत आहे. या नेक्स्टच्या बटनावरती क्लिक करा. नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन झालेले तुम्हाला दिसेल. आता इथे तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर ऑटोमॅटिकली इथे आलेला आहे. आता मोबाईल नंबरच्या बाजूला या लाल रंगामध्ये क्लिक हिअर टू रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP आलेला असेल. तो OTP इथे 80 सेकंदाच्या आत टाकायचा आहे. आलेला OTP इथे टाकल्यानंतर खाली हा कॅप्चा सोडवा असं लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल. इथे लाल रंगामध्ये काही आकडे दिलेले असतात. त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करून आलेलं उत्तर या खालच्या रकान्यामध्ये टाकायचे आहे. कॅप्चा टाकल्यानंतर खाली लाल रंगामध्ये व्हेरीफाय OTP हे बटन दिसत असेल. या बटनावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर असे एक नवीन पेज ओपन होईल. या पेजला थोडं खाली स्क्रॉल करा. इथे खाली तुम्हाला आय वी असं लिहिलेलं दिसत असेल. याला इथे या चौकोन बॉक्सवरती टिकमार्क करा. टिकमार्क केल्यानंतर या पेजला अजून थोडं खाली स्क्रॉल करा. त्यानंतर इथे सर्वात खाली या लाल रंगामध्ये पे 531 रुपये असं लिहिलेलं तुम्हाला दिसत असेल. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर लगेच आपल्यासमोर 531 रुपये ऑनलाईन पे करायचे पेज ओपन होईल. या पेजवरती इथे तुम्हाला QR हा ऑप्शन दिसत असेल. या QR ऑप्शनला सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सिलेक्ट QR या रकान्यामधून भीम UPI हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि खाली दिलेल्या या भगव्या रंगामधील मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा. आता तुमच्यासमोर 531 रुपये पे करण्यासाठी एक QR ओपन झालेला आहे. या QRला 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या मोबाईलमधील गुगल पे किंवा फोनपेने स्कॅन करा आणि 531 रुपये पे करा. 531 रुपये पे केल्यानंतर इथे तुमच्यासमोर युअर HSRP रिक्वेस्ट हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली अशी एक रिसिप्ट जनरेट होईल. इथे खाली तुम्हाला या हिरव्या रंगामध्ये प्रिंट हिअर असं लिहिलेलं दिसत असेल. यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर HSRP नंबर प्लेटची संपूर्ण डिटेल माहिती असलेली एक रिसिप्ट तुमच्या समोर येईल. या रिसिप्टची प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढल्यानंतर या रिसिप्टवर तुम्हाला निवडलेल्या सेंटरचे नाव दिसेल आणि कोणत्या तारखेला HSRP नंबर प्लेट लावायची आहे ती तारीखसुद्धा या रिसिप्टवरती तुम्हाला दिसेल. ही रिसिप्ट घेऊन दिलेल्या तारखेत तुम्हाला निवडलेल्या सेंटरवरती जायचे आहे आणि आपल्या टू व्हीलरला HSRP नंबर प्लेट लावून घ्यायची आहे. मित्रांनो, अशा प्रोसेसनुसार तुम्ही घर बसल्या आपल्या टू व्हीलरला फक्त 531 रुपयामध्ये HSRP नंबर प्लेट मागवू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.